नमस्ते सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि हाय हॅलो सगळ्यांना. तर आज सकाळी ब्लॉग बनवते मी. आज आहे गुरुवार, तर गुरुवार असल्यामुळे आम्ही आज लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून सगळं आवरून झालं आहे. तर आज लवकर आवरायचं कारण असं आहे की आम्हाला जायचं आहे आज मुंबईला माझ्या बहिणीच्या मुलीचा डिलिव्हरी आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे चाललो आहे तिथे, कारण की जवळ सगळेजण असले तर तिला सगळ्यांची आमची गरज आहे असं ती बोलली आहे की लवकरच या सगळ्यांनी. तर आम्ही सगळे जातो आहे तिच्या याच्यासाठी. आज उद्याची तिची डिलिव्हरीची तारीख दिलेली आहे, तर आजच आम्ही जाणार आहोत एक दिवस अगोदर. आणि मग तिच्यासोबत आम्ही दवाखान्यात पण जाऊ. आणि तसं पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच की मुलगा होतो की मुलगी होतो, तसं काय होतं ते तुम्हाला मी सांगते व्हिडिओमध्ये. तर आता मी जसं जसं पुढे जाईल, आता आम्ही गाडीने जातो आहे, शक्यतो आमच्या घरच्या गाडीने जाणार आहे. तर आम्हाला इथून पोहोचण्यासाठी जवळपास 5-6 तास लागतीलच नाशिकवरून मुंबईला जायला. माझी बहीण जी असते ती नवी मुंबईमध्ये राहते वाशीला, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे पोचायला वेळ लागेल. तर आता सगळं घरातले कामं आवरते, म्हणजे आवरून तर झालं आहे सगळं काही, पण अजून बाकीच्यांचं आवरायचं राहिलेलं आहे थोडंफार. तेवढं जे आवरून झालं का मग आम्ही इकडनं आता निघू. तसं मी तुम्हाला दाखवतेच की आम्ही पुढे जाऊन काय करतो म्हणून. भेटूया पुढच्या याच्यामध्ये. कंटिन्यू करेन हा ब्लॉग, कंटिन्यू ब्लॉग करेन, तेव्हा तुम्ही बघा. तर माझ्या घरातली सगळी कामं आवरून झालेली आता आम्ही रेडी होतो आहे मुंबईला जाण्यासाठी. सगळं आवरून घेतलं आहे, कपडे वगैरे, भांडे बिंडे, झाडू फरशी, जे पण कामं असतात आपल्या घरातली रोजची ते कामं आवरून घेतले. कारण की कुठून बाहेरून आल्यानंतर घरात पसारा असला का मग आपल्याला जास्त टेन्शन होतं आणि घरात यायला पण प्रसन्न वाटत नाही. म्हणून घर आधी आवरून आणि मग सगळं कामं करूनच कुठेही जायचं असलं तर बाहेर पडायला पाहिजे, आणि मी तर तसंच करते. चला, आमची आता सगळी कामं झाली तर आम्ही रेडी होतो आता, आणि दाखवते तुम्हाला पुढची जर्नी कशी आहे आमची नाशिक ते मुंबईचा. जी पण काही ट्रिप असेल आणि जी पण काही मजा असेल ते तुम्हाला शेअर करेनच मी. फक्त आता आम्हाला एक्साइटमेंट एवढी आहे की आमच्या बहिणीची मुलगी, जी माझ्या बहिणीची मुलगी आहे, तिची डिलिव्हरी सुखरूप होऊ दे. मुलगा असू दे की मुलगी असू दे, आम्हाला आनंद खूपच आहे. कारण की आमच्या घरामध्ये जवळपास 20-25 वर्षानंतर लहान मूल येतं आहे घरामध्ये. तर आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा, आणि आम्हाला एक्साइटमेंट झाली लहान बाळाला बघायची. तर बघूया मुलगा होतो का मुलगी होते, आनंद खूपच असणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी पुढचं. चला, भेटते परत. चला, आता आवरून झालेलं आहे आमचं सगळं. आता आम्ही रेडी पण झालो आहोत. वाट बघतो आम्ही गाडीची यायची. गाडी आली का मग आम्ही निघणार आहोत. गौरी रेडी होऊन पलंगावर झोपून घेते. तिला बसायला अजिबात आवडत नाही. रेडी झाली, तयारी केली आणि परत झोपून घेतलं आहे तिने पलंगावर. सगळं काम झालं, सगळं नाश्ता बिष्टा करून झालं, सगळं आवरून झालं, मस्तपैकी रेडी झालं. आणि आता माझा मुलगा आला की मग आम्ही तो आल्याच्यानंतर खाली उतरतो. तो गेला आहे आता डिझेल टाकेल गाडीमध्ये, माझ्या आईवडिलांना घेईल, आणि नंतर मग आम्ही माझ्या सासऱ्याकडे जाऊ. माझ्या सासऱ्यांचे कपडे आहेत ते त्यांना देऊ, जे धुवायला माझ्याकडे आणले होते माझ्या मुलांनी. तर ते धुवून झालेले आता. ते बाबांचे कपडे आम्ही बाबांना पाठवून देऊ, तिकडे जाऊन त्यांना भेटू, आणि मग पुढच्या प्रवासाला निघू मुंबईला जायला. तसं रस्त्यात आम्ही काय खातो, काय पितो, काय मजा करतो. प्रवास म्हटलं का थोडीफार मज्जा येतेच, थोडीफार काय चांगलीच मज्जा येते. आणि कुठे जाण्याचं हे फक्त निमित्त असतं, सगळं काही तर एक ट्रिपच असते. आता हे जरी निमित्त आहे आम्हाला जायचं, तर ही एक ट्रिपच आहे आमची छोटी, जी आम्ही खूप मजा करत जाणार आहे. आणि मस्तपैकी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, शेअर करणार आहे. बघत राहा माझा व्हिडिओ कंटिन्यू. गौरीचं बघा कशी तयारी झालेली अशी आहे. पुढे तर आम्ही आता निघतोय मस्त मजा करत मुंबईला. सकाळी भांडली होती बरं काही पोरगी माझ्याशी. हिने काय केले, सकाळी तिचे पोहे केले, चहा केला आणि मस्तपैकी खाऊन घेतला. मला एक घास पण दिला नाही आहे तिने. आणि माझ्याशी न बोलता तिने नाश्ता करून घेतलेला आहे आणि मस्तपैकी झोपून घेतलं होतं माझं काम होईपर्यंत. आणि मला एक घास पण पोहे दिले नाही हिने. अशी तरी. आणि ही पण वडापाव आणायला गेली होती आणि इथं वडापाव खात होती मस्त मला सोडून. जर हिने हिचे पोहे बनवले
तर मग हिला मी कशाला हिचे पोहे पण नाही खाल्ले आणि काहीच नाही खाल्लं. मी पण मस्तपैकी वडापाव आणला आणि माझा चहा केला आणि खाऊन घेतला. हे की नाही? कशाला कोणाची वाट बघायची आपण पण. बरोबर बोलते की नाही? कमेंट करून सांगा. सगळं सामान घेऊन पुढे चालायचं. दे मी घेऊ का? असं म्हटलं की लाईट गेली. आम्ही राहतो ना 6व्या मजल्यावर, त्याच्यामुळे आम्हाला लिफ्टने यायला लागतं का. तसं तर आम्ही पायऱ्यांनीच उतरते. मी गौरी लिफ्ट. खोटं बोलते? नाही मी नाही खोटं बोलत आहे. जाडं कोण दिसतंय? मम्मी जाडी आहे. मम्मी जाडी बोलू नको, लोक तुला ओरडतील. मम्मी आहे जाडी. चल ना. चला तर आम्ही निघालो आता गाडीत बसायला. बापरे, हवा खूप सुटली आहे. कॅमेरा खूप हालतो असं हाताने. एक ठेवून येते का गाडीत? नको, चल चल नको, जड आहे ते खूप. गौरीच बाबांचे कपडे घेऊन चाल. दे इकडं, दे. माझ्या ब्लॉगसाठी ती मला थोडीशी मदत करते. बघा तुमचं गौरीला दाखवते मी बॅक करून. गौरी अशी ब्लॉग मध्ये सगळं घेऊन येतो आहे आवाज. तर चला. गाडी निघाली. आम्ही जातोय आता. पहिले डिझेल काही टाकलं नाही म्हणून डिझेल टाकतो आणि मग इकडनं आईवडिलांना घ्यायला जातोय आणि तिकडनं मग बाबांना भेटायला जायचं आहे आम्हाला. तुम्हाला पुढचा व्हिडिओ शेअर करेनच. तसं लगेच भूक लागली गौरी. गाडीत बसले नाही का गौरीला लगेच भूक लागून जाते. गेला फक्त तरी गपचूप बसला लगेच. आज थोडं थंड कमी वाटतं तुझ्या गाडीमध्ये का बरं? डिझेल टाकायला आम्ही आमच्या घराच्या पाठीमागेच पेट्रोल पंप आहे, तिकडे चाललेलो आहे. डिझेल टाकायला उतरायला. गौरी खरंच भूक लागली. गौरीने सकाळी पण चहा पोळी खाल्ली होती, त्याच्यानंतर परत चहा आणि वडापाव खाल्ला होता आणि आता परत तिला गाडीत बसलं नाही. घराच्यापासून फक्त आम्ही 2 मिनटाच्या अंतरावर आलो, लगेच तिला भूक लागली आणि परत बोलायला लागली मला भूक लागली आहे. तर आता रस्त्याने परत आम्हाला गाडीत कुठेतरी थांबवावं लागेल हॉटेलात आणि तिला काहीतरी खाऊ पिऊ घालावं लागेल. कारण की तिने खाल्लं नाही का फार तिचं डोकं दुखायला लागतं आणि ती एकदम चिडचिड करायला लागते. तिला जेवण पहिले पाहिजे, बाकीचे कामं झाले नंतर तरी चालतील. जेवणाच्यासाठी ती खूप भानकुदळपणा करते, स्वयंपाक पण करते आणि तसं मग तिला जेवण पण लागतं खायला. मग स्वयंपाक केल्या पहिले जेवण तीच करते. हा का? सुट्टी झाली आजपासून. कसली? यायचं ना तिकडून रोज. कशाला चाललोय आता आपण? कसली नाही, तुला क्लासला जायचे तर मग थांबून घे. 5 वाजता रोज जात जा. मी थांबू शकते बाबाजवळ. हां बरोबर, कटारे बाबाजवळ थांबशील. बरोबर, तिच्या बाबांकडे थांबू शकते आणि तिचे क्लास अटेंड करशील. मस्त आम्ही हॉटेलमध्ये खाऊ. बाबा ना
बाबा बरोबर. मी आणि बाबा. बाबाला सांगेल गाडीवर चला माझ्या. बाबा म्हणशील त्या बाईला देतो ना एक डबा अजून सांगतो. आली का बघ गाडीत बसली ना बाबी म्हणते भूक लागली मला. डायरेक्ट मावशीकडे थांबणार. एकदा नाशिक वरून निघाली ना गाडी. चुप रे मला काय प्यायला निघाली. कुठंच थांबणार नाही. आताच सांगतोय. उतर तू इथून. उतरून जा. हटून जा आमच्या गाडी. गाडी पण बाबा चालवतील का? बाबाला खरंच ना बाबाने शिकायला पाहिजे होतं. बाबाला सायकलने आली कधी बाबाची तर. धावपळ किती होईल गाडीला. बाबाने कधी सायकल हरवल्या किती वेळा आणि टू व्हीलर तर बाबा शिकलेच नाही कधी. मग गाडी थोडी हरवतील आता. आता गाडी कोणती फोर व्हीलर आली तर पाहिजे पहिली गोष्ट. बाबा डायरेक्ट हरबडांमध्ये हरबडी चालू प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक घराला आणि प्रत्येक याच्यावरती ठोकत चालतील दादा. आले का खाली सामान घेऊन म्हणून आता यांच्या येतो. 4 बॅगा असतील कमीत कमी.